नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे, जी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणतात, शिवाजी महाराज जर अजून फक्त 10 वर्ष जगले असते तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशहा औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून ते गंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानानं मोगली सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं. मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करण्याला खर्च केली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही. या अल्लाह, दुश्मन दिया भी तो कौन दिया, सिवा भोसला जैसा दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरे पास आ रहा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नवाज पाटणा काढलेले उद्गार. औरंग्याचा मामा शाइस्ते खान म्हणतोय, उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां ही नहीं काटी बल्कि मेरी ताकत और मेरी घमंड को चूर चूर कर दिया. अब मैं नींद में भी सिवा भोसला से मिलना नहीं चाहता. अली आदिल शाहीतील बड़ी बेगम म्हणते, क्या उस गद्दार दख्खन की सिवा को लाने के लिए एक भी मर्द नहीं है इस दरबार में. अरे लानत है इस मर्दानगी पे. शिवाजी महाराजांचा परक्यांना एवढा मोठा विश्वास होता का, तर त्यांचे कार्यस्थळ, माजी जाऊनचे संस्कार आणि शिक्षण. आज प्रत्येक मात्या पित्याला वाटतं, आमच्याही घरात शिवबा जन्माला यावेत, आमच्याही घरात जिजाऊ जन्माला याव्यात. अरे पण कसे घडतील शिवबा, कशा घडतील जिजाऊ, कारण आमच्या घरात म्हाळसाराणीच नाहीयेत. आमच्या घरात आहेत ना, हो आहेत, मम्मी मॉम, कसे होणार संस्कार. आज आमची माता मुलांना जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसतीये, मालिका बघतीये आणि त्यात अनुकरणही करतीये. मग सांगा ना, कसे होतील संस्कार. अरे पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा, त्या वाचक होत्या. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. आजी आजोबा, आई वडील, काका काकू, लहान मोठी भावंडे सगळे एकत्र जेवणाला बसायची, मग चर्चा घडायची. पण आज आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला. आमच्याच म्हाताऱ्या आई वडिलांचं बोलणं आम्हालाच कमीपणाचं वाटू लागलं. का, तर आम्ही सुशिक्षित झालो. शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करायला लागलो. आज आम्हाला जिजाऊ हवे, पण तिच्यावर संस्कार करणारे वृद्धच नकोय. आज सगळीकडे एकच चर्चा रंगते, मुली परधर्मीय